नमस्कार महाराष्ट्र. मी आहे सचिन पाटील आणि तुम्ही पाहतात आजचा आवाज. आज आपण बोलणार आहोत त्या विषयावर ज्यानं संपूर्ण राज्याला हादरवून टाकलं, मराठा आरक्षणाचा लढा. हा फक्त आरक्षणाचा प्रश्न नाही तर एका समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आंदोलनं, उपोषणं, कायदे, कोर्टातल्या लढाया सगळं पाहिलंय आपण, पण अजूनही उत्तर मिळालेलं नाही. या संघर्षामागची खरी कारणं काय आहेत? मराठा समाज एवढा रस्त्यावर का उतरला आणि या लढ्याचा शेवट काय होणार? हे सगळं आपण सविस्तर जाणून घेणार आहोत फक्त आजचा आवाजवर. चला तर मग सुरुवात करूया. मराठा आरक्षणाचा लढा हा केवळ नोकरी आणि शिक्षणातील सवलतीसाठीचा संघर्ष नाही, तर महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासातील सर्वात मोठं प्रकरण आहे. कारण हा लढा एका समाजाच्या जगण्याचा प्रश्न बनला आहे. मराठा समाज महाराष्ट्राचा कणा मानला जातो. इतिहासात या समाजानं सत्ता, शौर्य, समाज सुधारणा अशा अनेक क्षेत्रात नेतृत्व केलंय. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं, संभाजी महाराजांनी बलिदान दिलं, शाहू महाराजांनी अस्पृश्यता मोडली आणि शिक्षणाचा हक्क दिला, तर महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समानतेसाठी लढा दिला. पण काळ बदलला. शेतीवर आधारित अर्थव्यवस्था डगमगली, औद्योगिकरण आणि शहरीकरणानं आव्हानं निर्माण केली, तंत्रज्ञान वाढलं आणि या बदलात मराठा समाजाचा मोठा वर्ग मागे राहिला. 2016 मराठा क्रांती मोर्चानं या संघर्षाची ठिणगी पेटवली. इतिहासातील सर्वात मोठं शांततामय आंदोलन. लाखो लोक रस्त्यावर उतरले, पण दगडफेक नाही, गाड्या जाळल्या नाहीत, फक्त शांततेत मागण्या मांडल्या. या दबावाखाली 2018 सरकारनं मराठ्यांना SEBC या श्रेणीत समाविष्ट करून 16% आरक्षण दिलं. समाजात आनंदाची लाट पसरली. पण 2021 सर्वोच्च न्यायालयानं हा कायदा घटनाबाह्य ठरवला. कारण 50% आरक्षण मर्यादेपलीकडे जाता येत नाही. इथूनच पुन्हा संघर्ष सुरू झाला. नंतर मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाचे नवे नेतृत्व बनले. उपोषणं, मोर्चे, लाखोंची गर्दी, महाराष्ट्र हलून गेला. सरकारनं उपाय शोधला. ज्यांच्याकडे कुणबी जातीचा दाखला असेल त्या मराठ्यांना OBC आरक्षण दिलं जाईल. पण इथे गोंधळ वाढला. प्रत्येकाकडे दाखले नाहीत, अनेकांच्या नोंदी हरवल्या. परिणामी मराठा कुणबी या दोन समाजांमध्ये दरी निर्माण होऊ लागली. गावोगावी प्रश्न विचारला जाऊ लागला की हा मराठा की कुणबी? हे महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेसाठी धोकादायक चित्र आहे. राजकारणानं या मुद्द्यावर पकड घेतली, कारण आरक्षण हा फक्त सामाजिक नाही तर सत्तेचं समीकरण बदलणारा विषय आहे. 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर याचा मोठा परिणाम होणार आहे. पण खरा प्रश्न अजूनही आहे, आरक्षण दिलं तरी नोकऱ्या कुठे आहेत? सरकारी भरती मर्यादित आहे, खाजगी क्षेत्रात आरक्षण नाही. त्यामुळे आरक्षण ही फक्त तात्पुरती मलमपट्टी आहे. कायमस्वरूपी उपाय म्हणजे रोजगार निर्मिती, नवे उद्योग, तंत्रज्ञानाचा वापर, शेतीमालावर प्रक्रिया, गावोगावी लघुउद्योग. कारण गरीब हा सर्व जातींमध्ये आहे आणि त्याला जात नव्हे तर संधी महत्त्वाची आहे. आज मराठा आरक्षण हा फक्त सामाजिक विषय राहिलेला नाही, तो राजकीय भूकंप घडवणारा मुद्दा आहे. सत्ता कोणाच्या हातात येणार हे ठरवणारा मुद्दा आहे. पण आपण विसरू नये की सत्ता येते जाते, पण समाज तुटला तर जोडणं अशक्य आहे. म्हणून एकच संदेश, भांडायचं असेल तर महागाईशी भांडूया, बेरोजगारीशी भांडूया, भ्रष्टाचाराशी भांडूया, समाजाला तोडणाऱ्या भिंती तोडूया आणि महाराष्ट्राचं भविष्य घडवूया. मित्रांनो, तुम्ही ऐकलत मराठा आरक्षणाच्या लढ्याची ही कहाणी. सुरुवात, संघर्ष आणि आजची वास्तवता. पण अजूनही प्रश्न उभा आहे, आपण जातीयतेवर भांडणार का? विकासासाठी एकत्र येणार? तुमचं मत काय आहे? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आहे सचिन पाटील आणि हा होता आजचा आवाज. पुढच्या एपिसोडमध्ये भेटू. तोपर्यंत जय महाराष्ट्र.